राज्य सरकारने आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आणि त्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा देखील व्हायला लागले। कर्जमाफीच्या करता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या त्या तालुक्यामध्ये त्या स्तरावरच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि गाव स्तरावरच्या विविध कार्यकारी सोसायट्या यांच्या मार्फत त्या तयार केल्या जातात। आता याच्यामध्ये काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होत असताना लक्षात यायला लागलेलं आहे। ज्या विविध कार्यकारी सोसायट्या आहेत त्या विविध कार्यकारी सोसायट्याचे सभासद आहेत ते शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या जुन्या कागदपत्राचा उपयोग करून संबंधित विविध कार्यकारी सोसायटीच्या सेक्रेटरी आणि काही ठिकाणी चेअरमन यांनी त्यांच्याकडे असलेली जी जुनी कागदपत्र शेतकऱ्याची आहेत त्याचा वापर करून शेतकऱ्याला माहीत न होऊ देता त्यांच्या नावावर कर्ज उचललेले आहेत आणि बोगस सह्या करून त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचे पैसे लाटलेले आहेत। म्हणजे हे कर्ज प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी घेतलंय का? तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ते कर्ज घेतलेलं नाही। हे कर्ज कोणी घेतलं त्या शेतकऱ्याच्या नावावर? तर ते कर्ज घेतलं त्या संबंधित विविध कार्यकारी सोसायटीच्या सेक्रेटरीने आणि चेअरमन यांनी संगनमताने ते कर्ज घेतलं। आणि मग ह्या विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत गावोगावच्या ह्या कोणाच्या ताब्यात आहेत? हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जे संचालक म्हणून काम करतात, अनेक वर्षापासून जिल्हा बँकेवर ज्यांचं वर्चस्व आहे, तालुका स्तरावर अनेक वर्षापासून जे संचालक म्हणून या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून जे निवडून जातात आणि काही लोकांनी, अशा संचालक लोकांनी जिल्हा बँका अडचणीत आणल्या आणि त्या जिल्हा बँकेवर आता प्रशासक म्हणून काम करतात। माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये असं आढळून आलेलं आहे, मोहोळ तालुक्यामध्ये विशेषतः असं आढळून आलेलं आहे की त्या संबंधित शेतकऱ्यांनी कर्जच घेतलेलं नाही सोसायटीकडून। मग कर्ज घेतलेलं नसताना कर्जमाफीच्या यादीमध्ये त्या शेतकऱ्याचं नाव आलं कसं काय? आणि त्याच्यामुळे त्याला प्रश्न पडला शेतकऱ्याला की मी कर्जच काढलेलं नाही आणि मग कर्जमाफीच्या यादीमध्ये माझं नाव कसं काय आलं? मग त्यांनी तपासणी केली। तपासणी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या नावावर तर कर्ज उचललं गेलेलं आहे। मग ते उचललं गेलं तर ते कुणी उचललं? तर ते कर्ज उचललं त्या संबंधित सोसायटीच्या सेक्रेटरीने, संबंधित सोसायटीच्या चेअरमन। ते गपचूप। आणि मग कशाच्या आधारावर? कागदपत्र कुठून आली कर्ज उचलायला? तर ते कागदपत्र पूर्वी जे त्या शेतकऱ्याने कर्ज काढलेलं होतं त्यावेळेला त्याचं काय असतं, 7/12 असतो, आधार कार्ड असतं, एवढ्या याच्यावर ते कर्ज मिळतं। पीक कर्ज कशाच्या आधारावर मिळतं? 7/12च्या आधारावर मिळतं। 7/12 कोणाच्या ताब्यात आहे? तर 7/12 जो आहे तो ऑनलाईन काढला की 7/12 मिळतो आणि त्या संबंधित शेतकऱ्याचा 7/12 त्या सेक्रेटरीच्या आणि चेअरमनच्या ताब्यात, कुठल्या? त्या विविध कार्यकारी सोसायटीचा सेक्रेटरी आणि चेअरमन यांच्या ताब्यामध्ये तो 7/12 आणि जुनं आधार कार्ड त्या शेतकऱ्याचं, जुनं म्हणजे काय, आधार कार्ड आहे, परंतु पूर्वीची असलेली कागदपत्राचा वापर करून त्याच्या नावावर कर्ज उचललेलं आहे। म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ज्या कर्जाचा उपयोग केलेला नाही, कर्जाचा वापर केलेला नाही आणि आता त्या सेक्रेटरीने ते पैसे त्या ठिकाणी स्वतःच्या प्रपंचासाठी वापरले आणि आज कर्जमाफी घेऊन त्या सेक्रेटरीचा त्या ठिकाणी फायदा होतो। म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होताना दिसत नाही। अर्थात हे प्रमाण काही टक्के, 5-10% असू शकतं। फ्रॉड काय सगळीकडे आहे असं माझं म्हणणं नाहीये, परंतु अशा पद्धतीचा फ्रॉड जो आहे तो अनेक ठिकाणी झालेला दिसून येतो। यामध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक झालेली आहे याची इन्क्वायरी होण्याची गरज आहे। अशा या मोहोळ तालुक्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलंच नव्हतं तरी सुद्धा जर त्याचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं असेल तर निश्चितपणे त्याचं कर्ज माफ होईल, परंतु त्यांनी ते कर्जच उचललेलं नव्हतं हे त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं पाहिजे। सरकार नक्कीच त्या ठिकाणी ते कर्ज माफीच्या यादीत नाव आलंय म्हटल्यानंतर तुमचं कर्ज माफ होईलच, परंतु तुमच्या नावावर कर्ज कोणी लाटलं हे मात्र त्या ठिकाणी समजलं पाहिजे। याच्याकरता संबंधित शेतकऱ्यांनी आमच्या ऑफिसचा नंबर आहे 02189 255565, 02189 255565 ह्या नंबरवर फोन करा आणि या नंबरवर फोन करून अशी जर शेतकऱ्याची फसवणूक झाली असेल तर ते त्या ठिकाणी निदर्शनास आणून द्या। काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या जे काही ट्रॅक्टर लावलेले आहेत, ते ट्रॅक्टर लावल्यानंतर त्याची जी काही कागदपत्र आहेत
त्या कागदपत्रावर शेती कर्ज म्हणून किंवा शेतीसाठीचं कर्ज म्हणून शेतकऱ्यांच्या कागदपत्राचा उपयोग करून त्या कारखान्यांनी परस्पर त्या ठिकाणी कर्ज काढलेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांचे ते कर्जफेड न केल्यामुळं सिबिल देखील खराब झालेले आहेत। असं जवळपास अनेक साखर कारखान्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचललेली आहेत आणि ती कर्ज थकवलेली आहेत। आता ती कर्ज या कर्जमाफीमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी माफ होती। हे माफ झाल्याचं त्या शेतकऱ्याला कुठं फायदा आहे? कारखानदारांनी कर्ज उचललं शेतकऱ्याच्या नावावर, वापरलं कारखानदारांनी आणि सरकारकडनं पैसे घेऊन या कारखानदारांनी ते पैसे स्वतःचे माफ करून घ्यायचं उद्योग या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे सरकारचा उद्देश जो आहे तो थेट शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे, ना की या कारखानदारांना, नाही की या सगळ्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी लोकांना मदत करण्याचा सरकारचा हेतू नाही आहे। सरकारचा हेतू हा शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे। त्यामुळं या हेतूला बाधा येत असेल तर या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे।